नमस्कार मंडळी, मी नेहा आहे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आपण खूपच सोप्या पद्धतीने घरच्या घरी सॉफ्ट आणि टेस्टी केक बनवणार आहोत। ओव्हनशिवाय पण बनवू शकता, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी या ठिकाणी हॅपी बिस्किट घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही बिस्किट यूज करू शकता। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये सगळे बिस्किट काढून घ्यायचे आहे। मी या ठिकाणी 8 बिस्किट घेतलेले आहे हॅपी ते सगळे काढून घ्यायचे एका बाउलमध्ये। मी सगळे बिस्किटं काढून घेतलेले आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचे आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे बिस्किटं काढून घ्यायचे। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे बिस्किटं टाकायचे, मस्त बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशी बारीक पावडर तयार करायची आहे। नंतर त्यामध्ये 2 चम्मच साखर टाकायची, बारीक दळून घेतलेली साखर टाकायची आहे। नंतर बेकिंग पावडर घेतलेली आहे मी 1.5 चम्मच, ती टाकायची। स्पेशल केकची बेकिंग पावडर भेटते, ती तुम्ही टाकायची आहे, त्याच्यामुळे केक मस्त फुलतो। तुम्ही बघू शकता ही बेकिंग पावडर आहे ती। ही बेकिंग पावडर टाकायची 1.5 चम्मच, अंदाजानुसार टाकायची। तुम्हाला तुमचं केकचं जे बिस्किटांचं ते जास्त असतील बेटर तर ते जास्त टाकायचे, तुमचा अंदाजानुसार तुम्ही टाका। या ठिकाणी मी माझ्या अंदाजानुसार टाकलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं चांगलं। या ठिकाणी बघू शकता चांगलं मिक्स केलेलं आहे मी। असं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी 2 कप दूध टाकलेलं आहे। थोडं करून टाकून मिक्स करायचं आहे। जर एकटे जास्त जर टाकलं गेलं ते बॅटर पानचं होऊ शकतं, म्हणजे पाणी जास्त होऊ शकतं, त्यामुळे ते केक फुगायला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे थोडं दूध टाकून मिक्स करायचं आहे बॅटर। चांगलं जास्त पातळसुद्धा करायचं नाही बॅटर। या ठिकाणी एक तुमच्या घरी कोणतंही पातेलं वगैरे किंवा कोणतंही भांडं असेल ते घ्यायचं आहे, गोल घ्यायचं चांगलं, म्हणजे जेणेकरून केक असा गोल येईल। मी या ठिकाणी एक गोल भांडं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता, याला कुकरचं भांडं असं बोलतात। त्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या भांड्याच्या नुसार कागदला कट करून घ्यायचं आहे गोल, आणि त्या कागदला सुद्धा वरून तेल लावायचं आहे, म्हणजे ते बॅटर जे आपण टाकतो ना, केक जेव्हा फुगतो ना तो खाली चिपकणार नाही। या ठिकाणी बॅटर टाकून घेतलेलं आहे सगळं, त्यात बॅटर टाकून घ्यायचं। मी ते एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही कढाईमध्ये सुद्धा ते केक रेस्ट कराल म्हणजे फुगवायला ठेवू शकता। मी ते इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकायचं, मस्त गरम करून घ्यायचं आहे पाणी, आणि कणगी ठेवायची त्याच्यावर। मग ते बॅटर आपण घेतलेलं ठेवायचं आहे आणि मस्त गॅस मिडियम गॅसवर होऊ द्यायचं। त्याच्यावरून जड वस्तू ठेवायची आहे, जड वस्तू याच्यासाठी ठेवायची आहे जेणेकरून त्या वाफ निघू नये, वाफ न निघण्यासाठी ते जड वस्तू ठेवतात। तुम्ही बघू शकता मस्त केक फुललेला आहे। त्याच्या खालचा जो कागद लावलेला असतो आपण ते काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेला आहे। अशा पद्धतीने फुगवायचा आहे मस्त। मी या ठिकाणी 2 लेअरमध्ये कट करून घेतलेलं आहे, ते काही दाखवलं नाही। 2 लेअरमध्ये कट करायचं आहे। खालच्या लेअरला मस्त क्रीम लावून घेतलेलं आहे, मी अमूल क्रीम यूज केलेली आहे। तुम्ही डेअरीवर सुद्धा ती अमूल केक भेटते क्रीम, ती लावायची आहे। ती मस्त घरी आणल्यावर त्याला मस्त ग्राइंड करायची आहे आणि मस्त घट्ट करून तिला लावायची आहे। मी पूर्ण केकला लावून घेतलेले आहे, आणि त्याच्यावर तुम्ही डेकोरेशनसाठी काहीही टाकू शकता, तुम्हाला जे वाटेल, चॉकलेट वगैरे। मी या ठिकाणी हार्ट शेपचे चॉकलेट यूज केलेले आहे, मिल्कचे आहे हे चॉकलेट, डेकोरेशनसाठी ते यूज केलेले आहे मी। ते मस्त डेकोरेशन करून घेतलेलं आहे केकवर, तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही बिस्किटसुद्धा यूज करू शकता, जे तुम्ही बिस्किटपासून ज्या केक बनवला आहे तेच थोडेफार काढून ते सुद्धा डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकता। मी तेच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। सगळ्या केकवर मी डेकोरेशन केलेलं आहे। तुम्ही म्हणाल आता हे चॉकलेटचं काय टाकलं आहे, तर की डेअरी मिल्क घेतली होती, ती मेल्ट केली आहे आणि ती सगळ्या बाजूने टाकून घेतलेली आहे। सगळं डेकोरेशन करून घ्यायचं आहे मस्त। तुम्ही केक बघू शकता किती भारी डेकोरेशन केलेलं आहे। असंच तुम्ही घरगुती केक मस्त बनवू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आपला केक कसा झाला।